नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण 2016चा जो UPSC GSचा पेपर आहे त्या UPSC GSमधलं इकॉनॉमी जे आहे त्या इकॉनॉमीचे प्रश्न बघणार आहोत. आणि हा जो पेपर सेट आहे तो पेपर सेट आहे. हा 2016चा सगळ्यात शेवटचा घटक आहे. आपण आधी सर्वचे सर्व जे घटक आहेत वेगवेगळे ते कव्हर केलेले आहेत. ते जर तुम्ही बघितले नसतील तर ते बघा. एकंदरच प्रश्न कशा पद्धतीने फ्रेम होतात आणि कुठं लूप होल्स असतात, कुठून आपण प्रश्न टॅकल करू शकतो, या सगळ्या गोष्टींची आयडिया तुम्हाला एकंदर त्याच्यातून येईल. डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला फॉलो करण्यासाठी टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तर तिथं तुम्ही फॉलो करू शकता. तर बघूयात इकॉनॉमीच्या बेसिक कन्सेप्ट, त्याच्यावर विचारलेले प्रश्न, त्याच्यानंतर अजून दुसरे कुठले ॲस्पेक्ट त्यांनी विचारलेले आहेत तर ते या पेपरमधले. तर सर्वात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा की हा जो पेपर आहे या पेपरमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत की स्कीम्स मोठ्या प्रमाणावर विचारलेल्या आहेत, बेसिक कन्सेप्ट्स मोठ्या प्रमाणावर विचारलेले आहेत, जे इकॉनॉमिक सर्वे असेल, बजेट असेल तिच्यातून येत असतात किंवा जनरल इकॉनॉमीच्या बुकमध्ये सुद्धा असतात. ओके, तर ते बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग, 2 नंबरचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज इंडिकेटर और इंडिकेटर्स यूज टू IFPRI टू कॉम्प्यूट द ग्लोबल हंगर इंडेक्स रिपोर्ट. आता बघा, जागतिक भूक निर्देशांक जो आहे त्याच्यासाठी काय काय बघितलं जातं. अंडर न्यूरिशमेंट है ना, कुपोषण, त्याच्यानंतर चाइल्ड स्टंटिंग, मॉर्टॅलिटी, याच्यात अजून एक गोष्ट असते ती म्हणजे चाइल्ड वेस्टिंग. ओके, तर ह्या 4 गोष्टी याच्यामध्ये मोजल्या जातात. अंडर नरिशमेंट म्हणजे काय, कुपोषण. स्टंटिंग म्हणजे काय, हाईट कमी असणे. चाइल्ड मॉर्टॅलिटी म्हणजे काय, मृत्यूदर. चाइल्ड वेस्टिंग म्हणजे काय, तर मसल प्रॉपर डेव्हलप झालेलं नाही आहेत. आणि त्याच्यामुळे याच्यातल्या तीनही जे काही स्टेटमेंट आहेत, हे तीनही गोष्टी तर ह्या याच्यामध्ये येतात. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं आपण बघितलं की एखादी इंडेक्स कोण पब्लिश करतं, हा प्रश्न इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या याच्यात आपण बघितला होता. द सेम वे एखाद्या महत्त्वाच्या ज्या इंडेक्स आहेत, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल किंवा ही आता हंगर संबंधीची इंडेक्स आहे, तर याचे निकष तुम्हाला माहीत पाहिजेत. म्हणजे इथं सिम्पली दिलेलं आहे की IFPRI याला पब्लिश करतं आहे, पण याच्यामध्ये बेसिक निकष कुठले आहेत. प्रत्येक इंडेक्सचे पाठ करायची गरज नाही, पण जसं पॉवर्टी असेल, डेव्हलपमेंट असेल, तर ते तुम्हाला बघणं गरजेचं असतं. याचं उत्तर जे आहे ते 2 आहे, सॉरी 3 उत्तर आहे, C 1 2 3. पुढचा प्रश्न घ्या. देअर हॅज बीन परसिस्टंट डेफिसिट बजेट इयर आफ्टर इयर. विच ॲक्शन ऑर ॲक्शन्स ऑफ द फॉलोइंग कॅन बी टेकन बाय गव्हर्नमेंट टू रिड्यूस द डेफिसिट. म्हणजे दिवसेंदिवस गव्हर्नमेंटची तिजोरी जी आहे ती खाली होते आहे, आपलं जे बजेट आहे ते डिफिशियंट बजेट आहे. तर आपला खर्च कमी होण्यासाठी काय केलं पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, रिड्युसिंग रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक्सपेंडिचर काय, तुम्ही जो खर्च करताय तो कमी करा. रिड्युसिंग एक्सपेंडिचर, रिव्हेन्यू एक्सपेंडिचर, बरोबर आहे, चालेल. तिच्यामुळे आपला तिजोरी जी आहे ते कमी हे होईल. इंट्रोड्युसिंग न्यू वेलफेअर स्कीम्स. आता बघा, आता हा प्रश्न जो आहे ना, हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. याच्यासाठी कुठलं तुम्हाला खूप काही प्रॉपर कन्सेप्ट वगैरेचा काही संबंध नाही. हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. बघा, जर तुम्ही नवीन स्कीम घेऊन आलात तर त्याच्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. म्हणजे आता कोविड-19मध्ये गव्हर्नमेंटने सांगितलं की नवीन कुठल्याही स्कीम इम्प्लिमेंट करू नका, नव्याने कुठली स्कीम जन्माला घालू नका, कारण पैसा लागणार आहे त्याच्याकरता. म्हणजे हे 2 जे आहे ते नक्कीच ह्याच्यात येत नाही. मग आता 2 जिथं असेल ते कट करून टाका. तर 2 गेलं तुमचं आणि 2 गेलं, उरले तुमच्याकडं 1 आणि 1 3. ओके, चौथा ऑप्शन वाचायची सुद्धा गरज नाही इथं, है ना. आता 3 नंबर वाचायचा आपल्याला. रॅशनलायझिंग सबसिडीज खूप महत्त्वाचं आहे बघा. हे रॅशनलायझिंग सबसिडीज म्हणजे काय, की ज्या सबसिडी, जे अनुदान आपण देतो ते विवेकाधिष्ठित पाहिजे, ते योग्य ठिकाणीच गेलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे ही एक महत्त्वाची बाब आहे. आणि त्याच्यामुळे आपलं जे उत्तर आहे ते 1 आणि 3 असं आहे, बरोबर. चौथा ऑप्शन वाचायची गरज का नाही आहे, कारण ते रिजेक्शन याच्यातून निघून गेलेलं आहे. तरी चौथा ऑप्शन काय होता, रिड्युसिंग इम्पोर्ट ड्युटी. आता जर तुम्ही इम्पोर्ट ड्युटी रिड्यूस केली तर तुम्हाला जो कर मिळतो आयातीवर तर तो कमी होऊन जाईल आणि ऑलरेडी गव्हर्नमेंटच्या तिजोरीत पैसे कमी येतील, तर ते चुकीचंच आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक एक स्टेटमेंट वाचत गेल्यानंतर ऑप्शन्समधून ते रिजेक्ट जर करता आलं तर ते करण्याची सवय तुम्ही जर करून घेतली तर तिच्यातून गोष्टी सोप्या होतात. द इस्टॅब्लिशमेंट ऑफ पेमेंट बँक. पेमेंट बँकबद्दलचा प्रश्न आहे. पेमेंट बँक ऑलरेडी आपलं झालेलं आहे. आपल्या चॅनलवर इकॉनॉमीची जी प्लेलिस्ट आहे तिच्यामध्ये बघा, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी याच्यातल्या मिळतील. पेमेंट बँक जी आहे, तर भारतामध्ये फायनान्शियल इन्क्लुजनसाठी पेमेंट बँक आपण आणली, आर्थिक समावेशकता. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट इन दिस कॉन्टेक्स्ट. मोबाईल टेलिफोन कंपनीज अँड सुपरमार्केट चेन्स दॅट आर ओन अँड कंट्रोल्ड बाय द रेसिडेंट्स आर इलिजिबल
टू बी प्रमोटर्स ऑफ पेमेंट बँक्स. बरोबर आहे. पेमेंट बँकचे प्रकार जर तुम्ही बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की मोबाईल टेलिफोन कंपनीज असतील किंवा बाकीच्यांना सुद्धा ते लायसन्स दिलेले आहेत. पेमेंट बँक कॅन इश्यू बोथ क्रेडिट अँड डेबिट कार्ड्स. इथं गडबड आहे बघा. म्हणजे त्यातल्या त्यात पहिला जो ऑप्शन आहे तर पहिला ऑप्शन कुठं नाही आहे तर 2मध्ये नाही आहे. हे 2 तर गेलं तुमचं. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. आता दुसरं जे आहे की पेमेंट बँक डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड इश्यू करू शकते. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, पेमेंट बँक क्रेडिट कार्ड इश्यू करू शकत नाही. कर्जाचा संबंधीचा इश्यू नाही. क्रेडिट म्हणजे काय, कर्ज देणे. सो पेमेंट बँक ते करू शकत नाही, डेबिटच देऊ शकतं. हे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. म्हणजे स्टेटमेंट वाचत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टेटमेंटमधल्या काही गोष्टी बरोबर तर काही गोष्टी चूकही असू शकतात. त्याचं हे उदाहरण आहे. आणि 2 नंबरचा जो ऑप्शन आहे तो तुमचा गेला, चुकीचा आहे. उत्तर तुमचं आलेलं आहे. पुढे वाचायची गरज नाही. 1 ते 3 पेमेंट बँक्स कॅन नॉट अंडरटेक लेंडिंग ॲक्टिव्हिटीज. आता साधी गोष्ट आहे, हे जे दोन्ही स्टेटमेंट आहे ते विरोधाभासी स्टेटमेंट्स आहेत. पेमेंट बँक कॅन नॉट अंडरटेक लेंडिंग ॲक्टिव्हिटीज म्हणजे इथं स्पष्ट आहे की ते कर्ज देत नाही. आणि हे जरी तुम्ही काढलं तरी तिच्यामधून 2 तुमचे ऑप्शन्स इलिमिनेट होतात 3 वाले. पण दुसऱ्या याच्यामध्ये 2 जे आहेत 2-3 ठिकाणी येतात तिथंच तुमचं उत्तर येऊन जातं. तर पेमेंट बँक ही कन्सेप्ट माहीत असली तर गोष्टी अजून सोप्या होतात. पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न 7 नंबरचा बघा. उदय ही एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे, एक योजना आहे. आणि उदयच्या अंडर काय येतं की जे पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपन्या आहेत तर त्यांना फिनान्स करायचं, त्यांना पैसा द्यायचा. प्रोव्हाइडिंग फॉर द फायनान्शियल टर्नआउट अँड रिवायवल ऑफ पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनीज. आता बघा, एक गोष्ट करून ठेवा की स्कीम्स ज्या आहेत त्या स्कीम्सच्या बाबतीत UPSC आयदर तुम्हाला मिनिस्ट्री विचारते किंवा त्या स्कीम्सबद्दल तुम्हाला त्याचा ऑब्जेक्टिव्ह विचारत असते. या 2 गोष्टी तुमच्या फार क्लिअर पाहिजे की स्कीमचा उद्देश काय आहे, मिनिस्ट्री कुठली आहे. तर उदय म्हटल्यानंतर क्लिअर आहे की फायनान्शियल टर्नआउट अँड रिवायवल ऑफ पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनीज. त्यातल्या त्यात आता 2020साठी ज्या स्कीम्स आता न्यूजमध्ये होत्या ह्या काळामध्ये त्या जरा नीट करणं गरजेचं आहे. पुढची कन्सेप्ट IFC मसाला बॉन्ड्स, हे पण आपण केलेलं आहे बघा. हे जेवढे लेक्चर मी बनवलेले आहेत हे सगळे मी टेलिग्रामवर तुम्हाला पोस्ट करतो. ज्या लोकांना ह्या बेसिक कन्सेप्टमध्ये काही इश्यू असेल त्या सगळे लेक्चर तुम्ही नीट बघा. डेली ज्या गोष्टींची चर्चा आपण डेली न्यूजमध्ये करतो आहे जे परत परत चर्चेत येतं आहे तर ते सगळं तुम्ही बघणं गरजेचं आहे. मसाला बॉन्ड काय असतात तर मसाला बॉन्ड हे रुपयामध्ये इश्यू केले जाणारे बॉन्ड्स आहेत. ॲब्रॉड आपण करत असतो आणि त्याची जी रिस्क असते ती जो विकत घेतो त्याच्यावर असते, है ना. इंटरनॅशनल फिनान्स कॉर्पोरेशन विच ऑफर्स दिस बॉन्ड्स इज आर्म ऑफ द वर्ल्ड बँक. तर IFC याला रिलीज करते. वर्ल्ड बँकेची ती आर्म आहे. म्हणजे एक बेसिक गोष्ट आहे, वर्ल्ड बँक नावाची कन्सेप्ट क्लिअर असली तर हे स्टेटमेंट क्लिअर होतं. अँड दे आर रुपी डिनॉमिनेटेड, रुपयाच्या याच्यात असतात. अँड सोर्स ऑफ डेब्ट फायनान्सिंग फॉर द पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर. तर हे बरोबर आहे. त्याच्यामुळे तुमचं जे उत्तर आहे ते बोथ A अँड B. म्हणजे तुम्हाला इथं मसाला बॉन्ड नावाची कन्सेप्ट माहीत पाहिजे. याच्यावर सुद्धा आपलं लेक्चर झालेलं आहे तर ते तुम्ही नक्की बघा. त्याच्यानंतर पुढचं बघा. पुढचा प्रश्न बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग आर इज इन्क्लुडेड इन द कॅपिटल बजेट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. बजेट काय आहे तर बजेट नावाची जी कन्सेप्ट आहे तिच्यातलं कॅपिटल जे काय आहे तर कॅपिटल बजेटमध्ये काय येतं तर भांडवली याच्यामध्ये की एक्सपेंडिचर ऑन ॲक्विजिशन ऑफ ॲसेट्स लाईक रोड, बिल्डिंग, मशिनरी. म्हणजे एखादं तुम्ही ॲसेट उभं करताय, रोड्स असेल, बिल्डिंग्स असेल, ह्याच्यात येतं. लोन जे काही आपण घेतो फॉरेनमधून ते तिच्यामध्ये येतात. लोन अँड ॲडव्हान्सेस ग्रांटेड टू द स्टेट अँड युनियन टेरिटरीज. आता साधी गोष्ट आहे, कॅपिटल मार्केट आणि त्या सगळ्या गोष्टी तिथं आहेत तर तुम्ही ते लेक्चरसुद्धा बघा. इकॉनॉमीच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असल्या तर तुम्हाला याच्यामध्ये खूप जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि कॅपिटल बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते 1, 2, 3 आहे. कॅपिटल बजेट बेसिक आहे. तुम्हाला बजेट ही संकल्पना माहीत पाहिजे आणि त्यातल्या त्यात कॅपिटल बजेट. परत पुढचा जो प्रश्न आहे तो स्कीम संबंधी आहे, राष्ट्रीय गरिमा अभियान. आता राष्ट्रीय गरिमा अभियान कशासाठी होतं तर जे मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स आहेत त्यांच्या संबंधी हे आहे. तर त्यांचं रिहॅबिलिटेशन आणि ती प्रथा बंद करायची. इरॅडिकेशन द प्रॅक्टिस ऑफ मॅन्युअल स्कॅव्हेंजर अँड रिहॅबिलिटेट द मॅन्युअल स्कॅव्हेंजर. म्हणजे मानवी मैलावाहक जे काही असतात तर त्यांच्यासाठी हे आहे. म्हणजे लिटरली आता हे जे आपल्याकडं चालू आहे की आपण स्वातंत्र्य झालो, आपलं संविधान, इक्वॅलिटी, ह्या गोष्टी कुठंतरी अजून आपल्या पूर्णपणे भिनलेल्या नाही आहेत आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे. म्हणजे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग हे खरं तर ह्युमन डिग्निटी आणि त्या सगळ्या गोष्टींच्या फार दूरपर्यंतची गोष्ट आहे, है ना. पुढचा प्रश्न बघूयात. 18 नंबरचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्ड इन द इम्पोर्ट कव्हर समटाईम सीन इन न्यूज. बघा,
न्यूजमधले करंटमधून उचललेली कन्सेप्ट आहे इम्पोर्ट कव्हर. आपण अशा संकल्पना करत असतो की स्पॉटलाईट इयरबुकमध्ये सुद्धा मी त्या संकल्पना दिल्या आहे. जसं पीअर टू पीअर लेंडिंग नावाची संकल्पना मागे आपण बघितली होती. तसं इम्पोर्ट कव्हर काय असतं तर याच्यामध्ये नंबर ऑफ मंथ्स ऑफ इम्पोर्ट दॅट कुड बी पेड फॉर बाय अ कंट्रीज इंटरनॅशनल रिझर्व. म्हणजे याच्यामध्ये जे काय असतं की काही विशिष्ट महिन्यांसाठी तुम्हाला इम्पोर्ट कव्हर दिलं जातं ना, इंटरनॅशनल रिझर्व्स जे काय असतात देशाचे त्याच्यामधून, तर त्याच्याशी रिलेटेड ही टर्म आहे. म्हणून पेपरमधल्या अशा टर्म्स आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात. करंटमधून आलेला आहे, संकल्पना आहे. इथं गोष्ट एकदम क्लिअर आहे. हे तुम्हाला माहीत असलं इम्पोर्ट कव्हर तरच तुम्ही उत्तर देऊ शकता. अदरवाईज मग त्या केसमध्ये लॉजिक लावण्यात इथं काही पॉईंट नसतो. पुढचं बघा, प्रधानमंत्री फसल विमा योजना स्कीम आहे बघा. स्कीम परफेक्ट करून ठेवायच्या. अंडर दिस स्कीम फार्मर्स विल हॅव टू पे अ युनिफॉर्म प्रीमियम फॉर 2% फॉर एनी क्रॉप. तसं नाही आहे. रबीसाठी 1.5% आहे, खरीप 2 आहे, हॉर्टिकल्चर त्याच्यासाठी 5 आहे. तर त्याच्यामुळे युनिफॉर्म प्रीमियम नाही आहे, सर्वांसाठी सेम नाही आहे, चुकीचं आहे हे. द स्कीम कवर्स पोस्ट हार्वेस्ट लॉसेस तर आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना केलेली आहे आपण, त्याच्यामुळे ती योजनेमध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. सो याच्यामधलं जे उत्तर आहे ते 2 आहे, पहिलं चुकीचं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. आता स्टँडअप इंडिया स्कीम, परत स्कीम आहे. स्टँडअप इंडिया स्कीम कशासाठी आहे? इट पर्पज इज टू प्रमोट एंटरप्रेनरशिप अमॉंग SC ST अँड वुमन एंटरप्रेनर्स अँड इट प्रोव्हाइड्स रिफायनान्स थ्रू सिडबी. तर आता स्टँडअप इंडिया जर तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच SC ST आणि वुमन एंटरप्रेनर्ससाठी हे प्रोत्साहन देतं. त्यांच्यामध्ये उद्योजकता ला प्रोत्साहन देण्यासाठी काम करतं आणि इट प्रोव्हाइड्स फॉर द रिफिनान्स थ्रू सिडबी. तर या दोन्ही गोष्टी बरोबर आहे की ह्या बँकेमधून हे सगळं होत असतं. त्याच्यामुळे 26चं जे उत्तर आहे ते दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. याच्याकरता तुम्हाला स्टँडअप इंडिया स्कीम माहीत असणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न बघा. द टर्म कोर बँकिंग सोल्युशन इज समटाईम्स सीन इन न्यूज. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट डिस्क्राईब दिस टर्म. आता कोर बँकिंग सोल्युशन नावाची जी काही यंत्रणा आहे तर इट इज अ नेटवर्किंग ऑफ बँक्स ब्रांचेस विच इनेबल कस्टमर्स टू ऑपरेट देअर अकाउंट्स फ्रॉम एनी ब्रांच ऑफ द बँक ऑन द नेटवर्क रिगार्डलेस ऑफ वेअर दे ओपन देअर अकाउंट्स. तर हे कोर बँकिंग सोल्युशन आहे की कुठूनही तुम्ही ऑपरेट करू शकता. म्हणजे तुम्ही जरी म्हणजे एखाद्या भागामध्ये, फॉर एक्झाम्पल तुम्ही पुण्यात सदाशिव पेठेत तुमची ब्रांच आहे जिथं तुमचं अकाउंट आहे, पण दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे की तुम्हाला जर दुसऱ्या भागातून वर्क करायचं असेल कोर बँकिंग तर दुसऱ्या ब्रांचमधूनही तुम्ही करू शकता. कोथरूडमधल्या त्याच बँकेच्या ब्रांचेसमधून काम करून घेऊ शकता. ओके, इट इज एफर्ट टू इन्क्रीज RBI's कंट्रोल ओव्हर द कमर्शियल बँक. असं काही नाही आहे बघा, है ना. RBIचा कंट्रोल वाढवण्यासाठी कोर बँकिंग सोल्युशन आहे असं नाही आहे, चुकीचं स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे 2 तुमचे हे गेलेत. इट इज डिटेल प्रोसिजर बाय विच अ बँक विथ अ ह्यूज नॉन परफॉर्मिंग ॲसेट इज टेकन ओव्हर बाय अनदर बँक. तर हे नॉन परफॉर्मिंग ॲसेट जे आहे दुसरी बँक घेते, याला बॅड बँक नावाची कन्सेप्ट आहे बघा, है ना. हे मी बऱ्याचदा घेतलेलं आहे बॅड बँक, त्याच्यामुळे हेही चुकीचं आहे. फक्त ए असं याचं उत्तर आहे. म्हणजे आपल्याला बेसिक गोष्ट माहीत पाहिजे. मिशन इंद्रधनुष लॉन्च बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. कशासाठी इंद्रधनुष आहे तर बघा, इंद्रधनुष 2 मिशन आहेत. एक तर याचं उत्तर जे आहे की इम्युनायझेशन ऑफ चिल्ड्रन अँड प्रेग्नंट वुमन, की जे लहान मुलं आहेत, बाळ आहेत आणि प्रेग्नंट गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठीचं हे मिशन आहे वॅक्सिनेशनचं. पण मिशन इंद्रधनुष दुसरं एक आहे बँकिंग सेक्टरसाठी सुद्धा आहे. तर ती पण एक गोष्ट लक्षात ठेवा. बँकिंग सेक्टरची जी काही अवस्था आहे आपल्या इथं तर त्याच्यामधून मार्ग काढण्यासाठी सुद्धा मिशन इंद्रधनुष आहे. तर याचे 2 हे ॲस्पेक्ट्स आहेत, तर ते लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या ऑप्शनमध्ये इथं कुठं बँक नाही आहे, है ना. तर ते असं देणार पण नाहीत. आणि जर दिलं तर A B अशाच पद्धतीने येऊ शकतं किंवा सिर्फ बँकेबद्दल पण ते विचारलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 43. व्हॉट इज आर द पर्पजेस ऑफ द मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट MCLR अनाऊन्स्ड बाय RBI. आता RBIद्वारे हे जे अनाऊन्स झालेलं आहे सगळं, तर these guidelines help improve the transparency in the methodology followed by the banks for determining the interest rate on advance. बरोबर आहे. These guidelines help ensure availability of bank credit at interest rate which are fair to the borrowers as well as the bank. एक तर इंटरेस्ट रेट जो आहे तो योग्य असणं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की बँकेमधली ट्रान्सपरन्सी जी आहे ती मेंटेन करणं, या दोघी गोष्टींशी रिलेटेड आहे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड ऑन लेंडिंग रेट्स. आणि याचं जे उत्तर आहे ते 3 नंबरचं आहे, बोथ 1 and 2. तर ते एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात. म्हणजे एक आहे की तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहीत पाहिजे. हा जो कन्सेप्ट आहे हा माहीत असला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि हा कन्सेप्ट असतो कॉमन सर्वदूर. 48 नंबरचा प्रश्न बघा. विथ रेफरन्स टू इनिशिएटिव्ह फॉर न्यूट्रिशनल सिक्युरिटी थ्रू
इंटेन्सिव्ह मिलेट प्रोमेशन. आता बघा, न्यूट्रिशनल सिक्युरिटी म्हणजे जे काही मिलेट्स आहे, ज्वारी, बाजरी, ह्या ज्या गोष्टी असतात, तर त्या पोषणासाठी फार गरजेच्या आहेत, त्या आपल्या आहारात पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्याचं प्रोत्साहन, त्याला इन्करेज करण्यासाठीची स्कीम. तर स्टेटमेंट्स बघा, दिस इनिशिएटिव्ह एम्स टू डेमॉन्स्ट्रेट द इम्प्रूव्ड प्रोडक्शन अँड पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीज अँड टू डेमॉन्स्ट्रेट व्हॅल्यू एडिशन टेक्निक्स इन द इंटिग्रेटेड मॅनर विथ क्लस्टर अप्रोच. बरोबर आहे. पुअर स्मॉल मार्जिनर अँड ट्रायबल फार्मर्स हॅव लार्जर स्टेक इन दिस स्कीम. तर हेही महत्त्वाचं आहे, कारण बाकीचे जे आहेत फार्मर्स की ज्यांच्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर रिसोर्सेस आहेत, ते मोस्ट प्रॉब्ली कॅश क्रॉपसाठी जातात. तर याच्यामध्ये जे मिलेट्स आणि तिच्यात आहे, तर हे आहे. तिसरं काय स्टेटमेंट आहे, अँड इम्प्रूव्ड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्कीम इज टू इन्करेज फार्मर्स ऑफ कमर्शियल क्रॉप्स टू शिफ्ट टू मिलेट कल्टिवेशन वगैरे. असं काही नाही आहे, है ना, दुसऱ्यांना इकडे शिफ्ट करायचं आहे वगैरे, असं काही नाही आहे की फ्री किट्स त्यांना द्यायची. म्हणजे तुम्हाला इन्करेज करायचं आहे, पण फ्री किट्स, क्रिटिकल इनपुट्स असले प्रकार नाही. त्याच्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. आणि याचं जे उत्तर आहे ते 1 आणि 2 असं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे की फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट कौन्सिल. तर फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट कौन्सिल कन्सिडर फॉलोइंग स्टेटमेंट्स. इट इज अन ऑर्गन ऑफ नीती आयोग. नीती आयोगशी संबंधित आहे का? नक्की नाही, त्याच्या आधीपासून. त्याच्यामुळं नीती आयोग नाही आहे. एक तर तुम्ही काढून टाकलं इथून. आता 2च गोष्टी उरल्या. 3 दोघी ठिकाणी कॉमन आहे. आता फक्त आपण दुसरं बघणार. इट इज हेडेड बाय द युनियन फिनान्स मिनिस्टर. आता हे महत्त्वाचं याच्याकरता आहे की फिनान्शियल स्टेबिलिटी अँड डेव्हलपमेंट कौन्सिल. आता बऱ्याच ठिकाणी काय असतं, तुमचं हे काम आहे की जसं GST कौन्सिल कोण हेड आहे, तर फिनान्स मिनिस्टर हेड आहे. मग काही ठिकाणी असं असू शकतं की पंतप्रधान काही ठिकाणी हेड असू शकतात. मग हे तुमचं काम आहे की ते नीट बघून ठेवायचं हेड कोण आहे. जसं आपल्याला जॉग्रफीमध्ये पण एक प्रश्न बघितला होता गंगा संबंधीचा, गंगेसंबंधीची जी काही बोर्ड आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष कोण आहे, पंतप्रधान आहे. तर अशा टाईपचा बघा हा इकॉनॉमीत पण प्रश्न आहे. म्हणजे कुठं कोण हेड आहे हे बघणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे हे बरोबर आहे की युनियन फिनान्स मिनिस्टर. त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे ते 2 आणि 3 आहे. पुढचा प्रश्न बघूयात. परत कन्सेप्ट आहे बेस इरोजन अँड प्रॉफिट शिफ्टिंग. बेस इरोजन अँड प्रॉफिट शिफ्टिंग कशाशी संबंधित आहे की ज्या काही कंपन्या असतात की त्या कंपन्या बऱ्याचदा काय करतात, कर्बिंग ऑफ द टॅक्स इव्हेजन बाय मल्टीनॅशनल कंपनीज. मल्टीनॅशनल कंपनीज काय करत असतात की त्या प्रॉफिट कमी दाखवतात, लॉस दाखवतात आणि जिच्यामधून टॅक्स इव्हेजन करत असतात. आता याच्याकरता टॅक्स इव्हेजन, टॅक्स अवॉइडन्स ह्याही टर्म्स तुम्हाला माहीत पाहिजेत. पण एक आहे की कर चुकवेगिरी त्या करत असतात. सो बेस इरोजन अँड प्रॉफिट शिफ्टिंग जे आहे की कर्बिंग ऑफ अ टॅक्स इव्हेजन बाय मल्टीनॅशनल कंपनीज. ओके, तर हे याचं उत्तर आहे की कर्बिंग म्हणजे असं करू द्यायचं नाही त्यांना. आणि ती एक महत्त्वाची गोष्ट आहे की बेस इरोजन अँड प्रॉफिट शिफ्टिंग ती त्याच्याशी संबंधित असणारी टर्म आहे. आता ह्या गोष्टी परत परत न्यूजमध्ये येतात, इकॉनॉमिक सर्वेत येतात, बजेटमध्ये येतात. त्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे. रिसेंटली इंडियाज फर्स्ट नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग झोन प्रपोज टू सेटअप इन आंध्र प्रदेश. ओके, तर नॅशनल इन्व्हेस्टमेंट आणि तर रिसेंटली तेव्हाचं करंट आहे तिच्यातला प्रश्न आहे 2016. आता वा, व्हॉट इज द पर्पज ऑर पर्पजेस ऑफ डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन इन इंडिया. आता बघा, जिथं खाणकाम वगैरे चालतं ना त्या डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन असते. कशासाठी असते की खाणकामामुळे आणि त्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तिथला जो लोकल आहे त्या लोकलवर जो निगेटिव्ह इम्पॅक्ट होत असतो त्याचं वेलफेअर झालं पाहिजे, त्याच्यासाठी असतं. सो प्रोटेक्टिंग द इंटरेस्ट ऑफ पर्सन्स अफेक्टेड बाय द मायनिंग ऑपरेशन्स. 2 नंबरचं जे आहे ते सरळ सरळ याच्याशी क्लिअर आहे. 2 नंबरचं कुठं कुठं आहे तर 3 ठिकाणी आहे बघा. त्याच्यानंतर पहिलं जे आहे की प्रमोटिंग मिनरल एक्सप्लोरेशन ॲक्टिव्हिटीज इन अ मिनरल रिच डिस्ट्रिक्ट. तर हे काय त्या मिनरल रिच ॲक्टिव्हिटीजला प्रमोट करत नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं की हे लोकलच्या वेलफेअरचं काम करतं. त्याच्यामुळे एक जे आहे ते चुकीचं आहे आणि 1 तर 3 ठिकाणी चुकीचं. म्हणजे पहिलं स्टेटमेंट जरी क्लिअर केलं तर तुमचं उत्तर येतं 2. ओके, पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे त्याच्यामुळे तिन्ही ठिकाणी 1 आहे. तर अशा गोष्टी थोड्याशा रिजेक्शननी पण केल्या तर तुमचं काम सोपं होतं. स्वयम ही पण एक स्कीम आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं इनिशिएटिव्ह आहे. आणि आता कोविड-19मुळे तर हे न्यूजमध्ये आहे. कोविड-19मुळे स्वयम आणि ऑनलाईन टीचिंग आणि कोर्सेस है ना, स्वयम न्यूजमध्ये होतं, काही दिवसांपूर्वी बघितलंही होतं. तर याचं उत्तर जे आहे की प्रोव्हाइडिंग अफोर्डेबल अँड क्वालिटी एज्युकेशन टू द सिटीजन फॉर फ्री. तर स्कीम्स, गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह जर परफेक्ट असले तर कशातही प्रॉब्लेम येत नाही. पुढचा प्रश्न बघा, 73 नंबरचा, प्रधानमंत्री मुद्रा योजना. आता मुद्रा योजना जे आहे की ब्रिंगिंग द स्मॉल एंटरप्रेनर्स इनटू फॉर्मल फिनान्शियल सिस्टीम. मुद्रा योजनासुद्धा आपण केलेली आहे. योजना ज्या न्यूजमध्ये आहेत त्या जवळपास आपण बऱ्यापैकी सर्व कव्हर केलेल्या आहेत. अजूनही त्या काळामध्ये ज्या येतील त्याही कव्हर करू, तर त्याही तुम्ही बघणं गरजेचं आहे. सगळे जे काही या पेपरशी रिलेटेड व्हिडिओज आहेत ते मी टेलिग्रामवर पोस्ट करतो.
तर हिच्यामध्ये तेच आहे की तुम्हाला स्मॉल एंटरप्रिनर्सला परत एकदा रिफायनान्सिंग करून उभं करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर 71 परत स्कीम आहे बघा, सोवेरियन गोल्ड बॉन्ड स्कीम अँड गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम. काय उद्देश आहे याचं? टू ब्रिंग द आयडियल गोल्ड लाईंग विथ इंडियन हाऊस होल्ड इन टू इकॉनॉमी. बरोबर आहे की घरात पडलेलं जे काही गोल्ड आहे ते इकॉनॉमीमध्ये परत आणायचं. टू प्रमोट FDI इन गोल्ड अँड ज्वेलरी सेक्टर. चुकीचं आहे, काही FDI गोल्डचा त्याचा संबंध नाही. टू रिड्यूस इंडियाज डिपेंडन्स ऑन गोल्ड इम्पोर्ट. हे खूप महत्त्वाचं आहे बघा. काय होतं, लोकांना सोनं घ्यायची खूप हे असते आपल्याकडं इंडियामध्ये, आणि ते सोनं घेत असतात आणि घरी ठेवत असतात किंवा लॉकरमध्ये ठेवतात, पण ते समोर येत नाही सोनं. परत परत इतकं बाहेरून मागवतो आपण. आपला जो करंट अकाउंट डेफिसिट आहे तिच्यामध्ये गोल्डचा पण मोठा रोल आहे की त्याला डेफिसिटमध्ये घेऊन जायचा. त्याच्यामुळे 2 जे आहे ते चुकीचं आहे, पण जे आहे की 1 आणि 3 हे याचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग रिजन शेल गॅस रिसोर्सेस फाउंड. शेल गॅस आहे ना, शेल गॅस कुठं कुठं आहे? US मध्ये मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे. कॅम्बे बेसिन, कावेरी बेसिन, कृष्णा गोदावरी सगळ्यात दूर शेल गॅस आहे. ओके, फक्त शेल गॅस काढणं आणि त्या सगळ्या गोष्टी थोड्याशा महागड्या आहेत, सोपं नाही आहे ते. प्रश्न बघा, परत स्कीम आहे. अटल पेन्शन योजना, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर करेक्ट. इट इज अ मिनिमम गॅरंटीड पेन्शन स्कीम मेनली टार्गेटेड ॲट अनऑर्गनाइज सेक्टर वर्कर्स. बरोबर आहे. ऑनली 1 मेंबर ऑफ फॅमिली कॅन जॉईन स्कीम. असं कुठेही दिलेलं नाही बघा. ऑनली शब्द, ऑल शब्द आला की नीट बघायचं, हे चुकीचं आहे. स्कीम तुम्ही वाचा, असं काहीही म्हटलेलं नाही आहे. सेम अमाऊंट ऑफ पेन्शन इज गॅरंटीड फॉर द स्पॉस फॉर लाईफ आफ्टर सबस्क्रायबर्स डेथ. तर हे 2 नंबरचं जे आहे ते चुकीचं आहे आणि 3 नंबरचं ऑप्शन आपलं. कारण जर डेथ जरी झाली तर ते जे पेन्शन आहे ते नंतर ज्या नॉमिनीला मिळत असतं. स्कीम तुम्हाला माहीत पाहिजे. पुढचा प्रश्न बघूयात. हा शेवटचा प्रश्न होता आपला. एक गोष्ट लक्षात ठेवा, इकॉनॉमीचे ऑब्झर्वेशन्स काय आहेत आपले. तर इकॉनॉमीचे ऑब्झर्वेशन काय आहेत? 1, करंटमधल्या बेसिक कन्सेप्ट नीट करून ठेवायच्या. बेसिक कन्सेप्टवर प्रश्न भरपूर विचारले जातात. स्कीम एक तुम्ही नीट करून ठेवणार आहात. या 2 गोष्टी नीट लक्षात ठेवा. बेसिक कन्सेप्टसाठी इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया जो काही आहे, बजेट जे काही आहे, तर त्या गोष्टी, आणि बेसिक जनरल इकॉनॉमी जी काय करतो आपण, तर ती कन्सेप्ट बेस तुमची परफेक्ट पाहिजे. या पूर्ण प्रश्नांमध्ये कुठेही आकडे नव्हते है ना, फॅक्ट्स नव्हते. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा, कशाला किती पैसे, काय पैसे, है ना. फक्त स्कीम वगैरे कधी आली तर बेसिक गोष्टी माहीत पाहिजेत. स्पॉटलाईट बरोबर जोडलेला राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.